नमस्कार शेतकरी मित्रांनो, पहिले मी माझा परिचय करून देतो। माझं नाव ज्ञानेश्वर देवदास आंबले। मी स्वतः एक शेतकरी आहे आणि सोबत शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढावं याच्याबद्दल सुद्धा मी शेतकऱ्यांना मदत करतो। तर बघा मित्रांनो, ही माझी हळद आहे। ही माझी हळद आहे। हळद आपण दिसली? ओके। तर बघा मित्रांनो, हळद आहे आणि आता हळदीला मी खत देणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं, हळदीची जर विचारायला गेलं तर समस्या कुठली, तर सर्वात महत्त्वाची समस्या शेतकऱ्या आज हळदीची जो समस्या आहे तो म्हणजे करपा। तर मित्रांनो, करपा का लागतो? तर बघा, करपा लागण्याचं मेन कारण आहे जमिनीमध्ये जे कीड असते। तर जमिनीतली कीड ज्यावेळेस ते हमला करते, मुळांवर हमला करते, त्यावेळेस ते करपा उद्भवतो। तर त्याच्यासाठी मित्रांनो, करपा कसा टाळता येतो त्याच्यावर सुद्धा मी सोल्युशन सांगणार आहे। आणि आपण जे टाकतो NPK खतं जे टाकतो, तर NPK खतं हे जमिनीला कसे पुरेपूर आपल्याला लागतात याच्याबद्दल सुद्धा मी माहिती सांगणार आहे। तर इकडे घ्या। तर बघा मित्रांनो, हे आपलं इंडिया ग्रो ब्रँडचं एक भूवस्त्र सुपर म्हणून प्रोडक्ट आहे। तर बघा मित्रांनो, हे आपल्याला खतामध्ये ही एक बॅग 2 किलोची आहे। तर आपल्याला एकरी 4 किलो ह्या पद्धतीनं हे मिक्स करायचं आहे। आणि हे काय काम करते? सर्वात महत्त्वाचं हे मित्रांनो, आपल्याला तुम्ही खतामध्ये मिक्स करून टाकू शकता, किंवा तुम्ही खत टाकत नसेल तर थोडीशी माती चाळून घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही टाकू शकता। तर हे एकरी 2 बॅग टाकायचं आहे मित्रांनो। तर हे काय काम करतं सर्वात महत्त्वाचं समजून घ्या। हे ज्यावेळेस तुम्ही टाकता, ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हे ॲक्टिव्ह होतं आणि हे मुळाला चिपकतं। मुळाला 6 महिने चिपकून राहतं आणि मुळाला कुठल्याही प्रकारची कीड हे लागू देत नाही। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे आहे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स। आज बघा मित्रांनो, शेतकरी हे NPK जमिनीला देतात। तर बघा मित्रांनो, NPK जमिनीला किती द्यावं लागतं हे शेतकऱ्यांना सहसा माहिती नसतं। शेतकरी काय करतात की बाजूच्यानी 2 पोते टाकले तर 3 पोते टाकतात, एकाने 4 पोते टाकले तर 5 पोते टाकतात। तर खरंच आपण एक बघितलं तर 4 पोतेची खरंच त्या जमिनीला गरज असते का? तर सर्वात महत्त्वाचं हे माहीत नसतं मित्रांनो, तरीसुद्धा शेतकरी त्या पद्धतीने टाकतात। तर बघा, NPK हे ऑलरेडी जमिनीमध्ये सुद्धा असतात, म्हणजे जमिनीमध्ये ऑलरेडी पडलेलं असतं, पण ते पिकाला घेता येत नाही। तर हे का घेता येत नाही? कारण की आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या आज खूप कमी होत चालली आहे। त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला ते NPK पुरेपूर पिकांना उपलब्ध होत नाही। तर बघा मित्रांनो, हे जर आपण हे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे, आपण जर एकरी खतामध्ये मिक्स करून टाकतोय, तर खतांचा परिणाम चांगला करून जमिनीला उपयुक्त करून देण्याचा